गोष्टीचं नाव आहे बोलका शंख. नव्या दिवसाची पहिली ट्राम ठाकूरद्वार नाक्यावरून खडखडत निघून गेली आणि झावबाच्या वाडीत मनु कुलकर्णी झोपेतून जागा झाला. अंगाखाली चटई आणि उशाखाली तक्क्या एवढंच त्याचं अंथरूण होतं. ते त्याने गोळा करून ठेवलं. वरांड्यातील खिडक्या खांबाला चिकटून बसलेलं विजेचं बटन त्यानं खाली केलं. तेव्हा 10 मेणबत्त्यांचा प्रकाश वरांडाभर विरळ होत गेला. पलीकडच्या खोलीसमोर तोंडावर वर्तमानपत्र घेऊन निजलेले अंतोबा बापट जागच्या जागी हल्ले. अगदी शेवटच्या खोलीच्या दाराशी वेटोळे घालून निजलेलं बांड कुत्र उगीच भुंकलं. पुन्हा गप्प झालं. अंथरुणाच्या दोन्ही अंगांना पडलेले कागद मन्याने गोळा केले. नेहमीच्या सवयीने तेवढ्या अंधुक प्रकाशातही त्याने ते जमवले. निर्मितीला विटलेल्या एखाद्या अष्टपुत्रेने नव्या अपत्याला मनोमान शिवाय घालाव्यात अशा त्याने त्या नव्या हस्तलिखिताला घातल्या. सारे कागद हातात जुळवून एक वार उगाच पालटले. मग तो खांबाला टेकून उकिडवा बसला. त्या हस्तलिखिताच्या सर्व पानांवर त्याने क्रमांक घातले, त्यांची घडी घातली. एका रात्रीत आपण 35 पानांची लघुकथा लिहिली त्याचे त्याला नवल वाटले. आपल्याला वाटत असलेले नवल आणखी कुणालाही वाटणार नाही याचे वैषम्यही त्याच वेळी त्याच्या मनात डोकावून गेले. चिडचिडल्यागतच तो जागचा उठला आणि दरवाजा ठोठावू लागला. खोलीचे दार हातून उघडले गेले. दिवा लागला. भल्या पहाटेची वेळ असून देखील आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर त्याला कसलाच ताजेपणा दिसला नाही. मनाला अपेक्षा होती की रात्रीची गोष्ट लिहून झाली का असं तरी तिने विचारावं, पण तिने विचारलं तर भलतेच. आज दुपारी गोप्याला ऑफिसात पाठव का? वसईवाला आत्ता येईल आणि बिलासाठी धरणं धरून बसेल. मनाने तिला काहीच उत्तर दिलं नाही. खोलीभर झोपलेल्या संततीकडे त्याने एक नजर टाकली आणि भिंतीच्या कडेने तो स्वयंपाकघरात गेला. स्टोव्ह बिघडला आहे. पुढचा संघर्ष टाळण्यासाठी त्याच्या पत्नीने आधीच खुलासा केला. रात्रभर बसून इतकी उत्तम साहित्य निर्मिती केली आणि वेळेवर चहा देखील नाही असे तो शब्दांत वाचून पुटपुटला. झपाट्याने स्वयंपाकघरातून बाहेर आला. मघा टळलेला अपघात आत्ता टळू शकला नाही. बिडकीसारखे हातपाय पोटाशी घेऊन झोपलेले एक पोर एकदम किंचाळत उठून बसले. पाय दिलाच वाटतं त्याच्या अंगावर, गृहलक्ष्मी ओरडली. मनाने काहीच उत्तर दिले नाही. टाकेतले हस्तलिखित त्याने टेबलावर फेकून दिले आणि तो खोली बाहेर पडला. एका पोराच्या रडण्याने दुसरे जागे झाले. सामायिक स्वच्छतागृहापाशी पोचेपर्यंत 3 अपत्यांच्या रडण्याचे आवाज त्याच्या कानांवर तसेच आदळत राहिले. ती रडारड बायकोने कशी काय थांबवली, वसईवाल्याचा आणि तिचा तह कुठल्या अटींवर झाला हे समजून घेणे त्याने बुद्ध्यास टाळले. कोलाहलाने जागे झालेले आपले मन त्याने पुन्हा साहित्य निर्मितीच्या उद्योगात नेऊन सोडून दिले. रात्री लिहून संपवलेल्या गोष्टीतील स्वभाव चित्रांबरोबरच तो फिरत राहिला. नळाच्या शिळ्या पाण्याला त्याने आपल्या उत्साहाने ऊत आणला आणि सुस्नात अवस्थेत उजाडता तो परत खुलीत आला. सामायिक स्वच्छतागृहाच्या रांगांच्या राज्यात मधला वेळ त्याने स्वतःशीच बोलत घालवला होता. बैठकीच्या खोलीत अंथरुणे तशीच अस्ताव्यस्त पडली होती. रडणाऱ्या 3 तोंडांनी स्वयंपाकघरात बसून चहा पिण्यास प्रारंभ केला होता. मन्या आत आल्याचे सरितेला कसे कळले कोण जाणे. वाफ निघत असलेला चहाचा कप घेऊनच ती बाहेर आली. दुःस्थितीतही पतीसेवेत कसूर न करणाऱ्या त्या पतिव्रतेला आता एक नवीन पातळ घेतले पाहिजे असं मनाला वाटलं. तिच्याबद्दल इतका चांगला विचार त्याच्या मनात येऊनही त्या माऊलीने मात्र टेबलावर कपबशी ठेवताना ती आपटण्याचाच आविर्भाव केला. काल रात्री लिहून झालेल्या कथेबद्दल तिने काहीही विचारपूस केली नाही. स्वयंपाकाच्या खोलीतून बहुतेक मधल्याचाच कर्णाव पुन्हा वाजू लागला आणि सरफडतच ती तिकडे धावली. चहाचे गरम घोट घेता घेता मनोहर आपण लिहिलेली गोष्ट पुन्हा पुन्हा वाचू लागला. स्वतःच्या निर्मितीच्या कौतुकात त्याला आतील आरडाओरडा ऐकू येईन असं झालं. किती अप्रतिम लिहिले होते त्याने. जगाच्या वाङ्मयातील 10 उत्तम लघुकथांपैकी एक काल रात्री त्याने जन्माला घातली होती. चहाचे गरम गरम घोट घेता घेता मनोहर आपण लिहिलेली गोष्ट पुन्हा पुन्हा वाचू लागला. स्वतःच्या निर्मितीच्या कौतुकात त्याला आतील आरडाओरडा ऐकू येईन असं झाला. किती अप्रतिम लिहिलं होतं त्याने. जगाच्या वाङ्मयातील 10 उत्तम लघुकथांपैकी एक काल रात्री त्याने जन्माला घातली होती. पण तसं कोणी म्हणणार नव्हतं, कोणी छापणार नव्हतं. संपादक, टीकाकार, वाचक आणि प्रकाशक
त्याच्या दृष्टीने सारे एकाच माळेचे मणी होते. घरची, दारची, बाहेरची सारीच माणसे त्याच्यावर अन्याय करीत आली होती. त्याचे अभिजात वाङ्मय कधीच कोणी पारखले नव्हते. ते कधीच कोणाला कळले नव्हते. कळून घेण्याची कुवतच त्यांच्या बुद्धिमत्तेत नव्हती. आपल्या घराण्यात एक युगप्रवर्तक साहित्यिक जन्माला आला आहे हे त्याच्या बापाला कळले नव्हते, आईला समजले नव्हते, की भावंडांना उमजले नव्हते. एका महान कथाकाराशी आपले जन्माचे नाते जडले आहे हे सत्य दुर्दैवी सरितेच्याही ध्यानी आले नव्हते. एका श्रेष्ठ वाङ्मयकाराचे आपण भाग्यवान वंशज आहोत याचा पत्ता त्याच्या प्रजेला लागला नव्हता. कधी काळी त्यांना तसा पत्ता लागेल अशी ही आशा मनाला वाटत नव्हती. मनाच्या मनाचे हे दुःख चिरंतन होते. त्याला कधीच शेवट नव्हता. त्याच्या प्रपंचाच्या पसाराची मोजदाद शिरगंटीच्या वेळी तरी झाली होती, पण त्याच्या वाङ्मयीन कार्याचा आढावा अद्याप एकाही नियतकालिकाने घेतला नव्हता. त्याला कोणी ओळखलेच नव्हते. कपातला चहा संपेपर्यंत निर्मितीच्या आनंदातून त्याने ही अवहेलना उनी टाकली. शून्य एवढी शिल्लक हाती लाभल्यावर त्याने टेबलाचा खण ठासकर उघडला आणि ते हस्तलिखित त्यात कोंडून टाकले. कोणाशी काहीच न बोलता आपले नाक सुरगळीत तो बसल्या जागीच बसून राहिला. अखेर गोपू शाळेत जायला निघाला तेव्हा त्याच्या थकलेल्या फीचा प्रश्न अत्यंत निकडीचा म्हणून पत्नीने त्याच्या समोर मांडला. शाळा बंद कर त्याची, एवढंच उत्तर मनाने दिले. अंगात फाटके कपडे आणि गळ्यात विटकी पिशवी अडकवून हे 12 वर्षांचे पोर शाळेत निघून गेले. मग मात्र कामावर जायची वेळ होईपर्यंत कसलीच तक्रार माझ्यापुढे आली नाही. बायकोने तोंड उघडले नाही. बारक्या पोरांच्या बडबडीकडे त्याने लक्ष दिले नाही. वचा वचा 4 घास खाऊन त्याने चर्नी रोड स्टेशन गाठले आणि नेहमीची लोकल पकडली. 3ऱ्या वर्गाच्या डब्यात भेटलेल्या एका चोखंदळ वाचकाने नकळत त्याच्या जखमेवरची खपली काढली. त्याचे तोंड सुटले. मराठी भाषेत लघुकथा लेखनाचे तंत्र कोणालाच कळले नाही. हरिभाऊ आपट्यांपासून गंगाधर गाडगिळांपर्यंत साऱ्यांनी योजनापूर्वक आपली स्तुती करून घेतली. टीकाकार आणि लेखक एकमेकात मथून आपली नावे करून घेतात. मराठीत आजवर जन्माला आलेले कथा वाङ्मय आपल्या 2 लघुकथांच्या वजना एवढी नाही. अशा अर्थाची अनेक बेजबाबदार विधाने मनात पेशाने करीत राहिला. चर्चगेट स्टेशन येईपर्यंत तो एकटाच बोलत होता. त्याच्या वाणीचा बांध फोडणारा रसिक शेवटपर्यंत तो वाक्प्रवाह नुसता पाहतच राहिला. सभा जिंकल्याच्या आविर्भावातच मनात चर्चगेटवर उतरला. उतारूंच्या लोंढ्याबरोबर वाहत असताना आपले व्यक्तिमत्व या सर्वांहून वेगळे आहे असे तो स्वतःलाच गर्वाने बजावित राहिला. मधल्या वाटेने फिरोजशाह मेहता रोडवरच्या आपल्या ऑफिस पर्यंत जाईपर्यंत तो 2-3दा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला. आपले 4 ग्रंथ त्याने इंग्रजी भाषेत लंडनमध्ये प्रकाशित करून टाकले. रस्ता ओलांडताना अवघीच अडवणूक करणाऱ्या एका सुंदर मोटार गाडीवर त्याने आपली भविष्यकालीन मालकी कायम करून टाकली. अग्नीवरच्या शंखागत खाट्यावरच बसून राहिलेल्या ऑफिसच्या पठाणाला त्याने आपली पोरे सांभाळण्यासाठी नोकरीला ठेवली आणि धाड धाड जिना चढत तो आपल्या चालू आयुष्यात येऊन पोहोचला. त्याच्या शेजारीच टेबल असलेल्या तपकिरी जोशांनी तोंड उघडले नसते तर आपल्या व्यक्तिमत्वाच्या कैफातून बराच वेळ तो बाहेर आला नसता. जोशाने त्याला भलतीच बातमी सांगितली. सर्वोत्तम लघुकथांच्या पुस्तकासाठी मुंबई सरकारने ठेवलेली बक्षिसे कुणाकुणाला मिळाली त्यांची क्षुद्र नावे त्या कारकुंड्याने उच्चारली आणि मनाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. साहित्यिकांच्या इतकाच तो सरकारवरही चिडला. या देशातील प्रांत सरकारांना सुद्धा आपल्या वाङ्मय सेवेचे मूल्य कळू नये याचे त्याला असह्य दुःख झाले. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेले आपले एकच एक पुस्तक प्रकाशकाच्या बालिश हट्टासाठी त्याने सरकारी बक्षीस समितीकडे पाठवले होते. परीक्षेला बसण्या इतका मी लहान नाही असे 3-3दा त्या प्रकाशकाला बजावायलाही तो विसरला नव्हता. आपल्याला बक्षीस मिळणार नाही हे त्याला माहित होतं आणि तरीही जोशाने दिलेल्या बातमीने त्याचे मस्तक भडकले होते. महाराष्ट्रातले वाचक, टीकाकार आणि मुंबईचे प्रांतिक सरकार या सर्वांची निर्बुद्धता त्याला जोशाच्या कळकट चेहऱ्यावर दिसू लागली. आपण ऑफिसात आहोत याची त्याला शुद्धच राहिली नाही. त्या जोशाला त्याने अगदी आडवा उभा घेतला. एखाद्या व्याख्यात्याने पूर्वी पाठ केलेले भाषण अस्खलितपणे बोलत राहावे तसा तो जोशाच्या तोंडावर बोलत राहिला.
आपल्या लिखाणाची अभिजात वैशिष्ट्ये, साहित्य निर्मितीची मूल्ये, त्यांचे निकष इत्यादी अनेक विषयांवर त्याची वाणी अखंडपणे कडाडत राहिली. धावून दमलेले कुत्रे दमून एका जागी बसावे तसा तो शेवटी आपल्या खुर्चीत बसला. कुत्र्याच्या जिभेसारखा त्याचा संताप मात्र तोंडातल्या तोंडात लळलळतच राहिला. चेहऱ्यावरच्या राखी रंगाला एकही सुरकुती न पाडता दात विचकीत तपकरी जोशी म्हणाला, नुसता बोलका शंका आहेच झालं. त्याच्या या चेहऱ्यावर मान्या काही बोलला नाही. जागच्या जागी धुमसत राहिला, रागाने गुदमरत राहिला. तशातच दुपारच्या डाक्याने त्याच्या वडिलांचं एक पत्र आलं. त्या पत्राने मनाच्या डोक्यात जणू घासलेटचा डबा उपडा झाला. त्याच्या मस्तकाची आग आणखी भडकली. कोकणात म्हातारी आई आजारी होती. औषध पाण्यासाठी मनेने तिला मुंबईला घेऊन जावे अशी वडिलांची मागणी होती. मुंबईच्या घरात आधीच 18 विश्व दारिद्र्य होतं आणि त्यात हे 19वे विश्व आणखी दाणादाण पेरणार होतं. आई, बाप, बायको, पोर कुणाचीच पत्रास म्हणायला उरली नव्हती. त्याच्या घशातला शंख खोल पाण्यात गुदमरला होता. छाती फुटेपर्यंत तो त्याला फुंकत होता, पण त्यातून आवाज उमटत नव्हता. एखादा बुडबुडा देखील पाण्याच्या पातळीवर येत नव्हता. नेहमीचे काम यांत्रिकपणाने करून टाकले. 5:30 वाजायच्या आधीच तो उठला आणि जोशाला देखील न विचारता बाहेर पडला. माझ्यावर भयंकर अन्याय झाला आहे असे रस्त्यातून ओरडत सुटावे, अन्यायाच्या चिडीसह एखाद्या वाहनाखाली चिरडून मरून जावे असे त्याला वाटले. त्याचे शरीर सवयीने चालत राहिले. वाणीचा शंख काही केल्या वाजला नाही. झावबा वाडीतल्या राम मंदिराजवळ आपण कशासाठी आलो हे त्याला कळलं नाही. आल्या पावली तो तिथून परत फिरला. उथळ जगाच्या सान्निध्यातही आपली अथांगताच गरजून सांगत राहणाऱ्या समुद्राने त्याला आपल्याकडे बोलवलं. काळ किट्ट पडेपर्यंत तो चौपाटीवर भटकत राहिला. चौपाटीवर हिंडणारी माणसे त्याला कळसूत्री बावल्यांसारखी थिटी वाटली. त्यांचा गजबजाट नव्या रुपयाच्या आवाजासारखा बद्ध वाटला. तो त्यांच्यात मिसळला नाही, वेगळेपणाने भटकत राहिला. समुद्रकाठची अथांग वाळू आपल्या पायांनी आकारान विस्कटून मानवाची पिल्ले आपापल्या कुऱ्हाड्यात गेली. जळत राहिलेले दिवे, घोंगावणारा समुद्र आणि अथांग शांतता एवढीच समुद्र किनाऱ्यावर उरली. दोन्ही बाजूंना दिवे असलेल्या डांबरी सडकेवरून मनेने 100 फेऱ्या मारल्या. डोक्यात जाळ घेऊनच धूमकेतू सारखा तो फिरत राहिला. दिवस आणि रात्र यांची पारडी असलेला काळाचा तराजू जवळजवळ एका रेषेत आला. उजाडायला आले. मन्याने मनाचा पुरा निश्चय केला. अस्तित्व संपवून टाकण्याच्या निश्चयाने तो त्या घोंगावणाऱ्या अथांगतेकडे त्वरेने निघाला. एवढ्यात त्याच्या डोळ्यांना कोणीतरी अडवलं. बाजूच्या वाळवंटात एक पांढरी वस्तू उठून दिसली. त्या शेवटच्या क्षणीही मानव सुलभ औत्सुक्याने त्याचा गतिरोध केला. तो त्या वस्तूजवळ गेला, विरखून खाली पाहू लागला. त्याच्या औत्सुक्याने त्याच्या आधीच आत्महत्या केली. वाळूत उठून दिसणारी ती वस्तू ही क्षुद्र होती, पोकळ होती. तो एक भला मोठा शंख होता. मुक्तीचा मार्ग अडविणाऱ्या मोह विषयावर एखाद्या योग्याने लाथ मारावी तशी मन्याने त्या शंखाला लाथ मारली. हे लाथ काय मारतोयस? मी काय तुझ्या वाटेवर पडलोय? वाळूतून आल्यासारखा आवाज आला. मन्याने समकून आजूबाजूला पाहिलं. कुठे कोणीच नव्हतं. त्याच्या पायाने दूर गेलेला शंख एवढ्यात गडगडत त्याच्या पायांजवळ आला. त्या गडगडण्याच्या लयीतच फिदी फिदी हसणे देखील त्याच्या कानांवर आले. कोण हसतंय ते? मन्या जोरात ओरडला. मी. शंख? मन्याने आश्चर्यातिरेकाने विचारले. हो, तुझ्यासारखाच मी देखील एक बोलका शंख आहे. चेंडू सारख्या जागच्या जागी 2-4 उड्या घेत तो शंख बोलला. मन्या मटकन खाली बसला. नळराजाने राजहंस धरला असेल तितक्या अलगदपणे त्याने तो पांढरा शुभ्र शंख हातात धरला. खरंच तू बोलतोस? मन्याने भांबवून विचारले. मग शंखातून आवाज निघाला. तुझी काय कल्पना आहे? तुला माहित आहे तेवढेच जग आहे. सर आयझॅक न्यूटनचं ज्ञान देखील एका वाळूच्या कणा एवढं नव्हतं. मग तू कोण? मन्याच्या डोक्यातील आगीवर हस्त नक्षत्र कोसळले.
तो एकदम थंडगार झाला. हातातल्या शंखाचे टणक पंख तो पुन्हा पुन्हा कुरवाळू लागला. त्याचे हात थंडगार पडले. शंखाच्या स्पर्शाने त्याला सजीवतेची उष्णता भासू लागली. तू इथं का पडला होतास? बोबडी अक्षरे मोठ्या कष्टाने सुस्पष्ट करीत मन्याने विचारले. तुझ्यासाठी. शंखाच्या या उत्तराने मन्याला सरितेच्या जुन्या साध्याचे स्मरण झाले. माझ्यासाठी? त्याच्याही आवाजात मार्दव आले, प्रेमळपणा आले. हो. चोचीकडील भाग मन्याच्या हनुवटी जवळ नेत शंख बोलू लागला. तू त्रासला आहेस, चिडला आहेस, हे सारं मला माहित आहे. तुझा आत्महत्येचा विचार मूर्खपणाचा आहे. तुला कुणी ओळखले नाही हीच तुझी तक्रार आहे ना? अरे शतमूर्खा, परमेश्वराला देखील अजून जगात कुणी ओळखलं नाही म्हणून काय तो जगातून निघून गेलाय? शंखाच्या या यक्ष प्रश्नाला उत्तर देणं मन्याला साधलं नाही. तो उकिडवा बसला होता. तो चांगला ऐस पैस मांडी घालून बसला. त्या बोलक्या शंखाला त्याने मांडीवर घेतलेल्या बोबड्या पोराचे बोल आदिमता जितक्या आनंदाने ऐकत राहील तितक्या आनंदाने तो त्याचे बोलणे ऐकू लागला. शंख म्हणाला, मन्या, मी नुसता बोलका शंख नव्हे, मला भूत भविष्याचे ज्ञान आहे. जगात घडलेल्या यच्चयावत गोष्टी माझ्या स्मरणात आहेत. पुढं अनंत कालपर्यंत घडत राहणाऱ्या घडामोडींचं मला आगाऊ ज्ञान आहे. कामधेनू, चिंतामणी, कल्पवृक्ष या साऱ्याच सांकेतिक कल्पना मन्याला माहित होत्या. या शंखाच्या लाभाने जगातले सारे ज्ञान त्याच्या हाती आले होते. आनंदाचा ठेवाच हाती सापडल्यामुळे दुःखाचा आठव करण्याचे काहीच प्रयोजन उरले नव्हते. तू माझ्या घरी येशील? शंखाच्या चोचीचे अत्यंतिक आत्मीयतेने एक चुंबन घेत मन्याने विचारले. अलबत, शंख म्हणाला. मन्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. शंखाला काखेत धरून तो उठून उभा राहिला. वाळूतून चालू लागला. नुसता साखऱ्यात चावून खाताना आपल्याच दातांचा आवाज आपल्या कानांना ऐकू येतो तसा स्वतःच्या पावलांचा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. त्या गोड अनुभूतीने बोलक्या शंखाच्या आवाजाचा गोडवा सतालपणे मुखरित झाला. तुझ संगे मी गेही येईन, तुला मनातील गुजे सांगीन, तुझ्याच पुरती माझी वाणी, अन्यांच्या ना पडेल कानी. हो हो हो. त्याच्या सताल करारावर मन्याने त्रिवार बोलांची स्वाक्षरी केली. तो अद्भुत बोलका शंख काखेत घेऊनच मन्या घराकडे निघाला. मग त्याच्या पावलांना अनिरुद्ध वेग आला. नव्या सूर्याच्या प्रकाशाबरोबर मन्या घरी आला. तेव्हा त्याला घरचे वातावरण एकदम प्रसन्न दिसले. त्याची तिन्ही पोरे एकमेकांपासून दूर बसली होती. आपापल्या जागी आनंदात होती. गोपू काही वाचित होता, गोंद्या काही लिहित होता. छोटा छब्या टेबलावर बसून कागदाची नाव करीत होता. मन्या दारातून हात येताच ती तिघेही एका जागी जमा झाली आणि टाळ्या पिटीत सामायिक स्वच्छतागृहाकडे पळाली. आई आई, अण्णा आले, अण्णा आले असे त्यांचे धावते आनंदी गीत मन्याच्या कानांवर आले. शंखाला हातावर घेत तो स्वयंपाकघरात आला. तेव्हा सारे स्वयंपाकघर सुगंधित झाल्याचे त्याच्या लक्षात आले. कोपऱ्यातल्या देव्हाऱ्यासमोर एक उदबत्ती जळत होती. देव्हाऱ्या पुढच्या आरतीतली निरांजने तेवत होती. देवमूर्तीच्या शरीरांवर प्राजक्ताच्या फुलांचा ढीक दरवळत होता. मन्या त्या देव्हाऱ्याजवळ गेला. त्याच्या हातातला शंख जणू आपण होऊन देव्हाऱ्यावर जाऊन बसला. मन्याला वाटलं प्राजक्ताची रास तिप्पट मोठी झाली. कधी नव्हे ते हसत हसत सरिता दारातून आत आली. तिने झटपट स्टोव पेटवला, चहाला आधण ठेवलं. अत्यंत प्रेमळ आवाजात मन्याला ती म्हणाली, काल रात्रभर आम्हाला झोप आली नाही, इतकं काय रागवायचं माणसांनी. बायकोचे ते शब्द ऐकून मन्याला नाचावंसं वाटलं, पण तो नाचला मात्र नाही. दारिद्र्याच्या काचाने हळवी आणि भाविक झालेली आपली पत्नी कसलीही शंका घेणार नाही अशा आवाजात त्याने एक लघुतम कथा रचितच तिला निवेदन केली. ऑफिसातला एक मित्र रात्री मला एका साधू महाराजांकडे घेऊन गेला. ते महाराज गोरेगावला राहतात. त्यांचं वय 111 वर्षांचं आहे. मला पाहताच त्यांनी माझ्या नावाने हाक मारली. तुझी आणि मुलांची चौकशी केली. आश्चर्याने मी त्यांचे पाय धरले. प्रसाद म्हणून त्यांनी एक शंख हाती दिला.
तो पहा, तो संताचा प्रसाद मी तुझ्या देव्हाऱ्यात ठेवला आहे. तुझ्यासारखीच मी सकाळ संध्याकाळ त्याची पूजा करणार आहे. नवऱ्याच्या स्वभावात झालेल्या या आकस्मिक बदलानं सरिता भारावून गेली. मुले व्हायच्या आधी वागत होती तितक्या प्रेमाने ती त्याच्याशी वागू लागली. सकाळ संध्याकाळ त्याच्यासाठी पूजेचे मांडू लागली. मनोहर ही ओले नेसून तासन तास त्या बोलक्या शंखापुढे बसू लागला. पूजेला बसताना स्वयंपाक घराचे दार आतून बंद करून घेण्याचा त्याने परिपाठ पाडला. पूजेच्या वेळी आतून ऐकू येत असलेला आपला आवाज आत्मनिवेदन नावाचा भक्तीचाच एक प्रकार आहे असे त्याने बायकोच्या गळी उतरवले. एके दिवशी शंखाने मनोहरला सांगितले, तुझा 20 रुपये पगार वाढणार आहे. दुपारी तसं घडलं. मनोहरला शंखाच्या दैवज्ञ शक्तीची खात्री पटली. आईच्या आजाराबाबत त्याने शंखाला शंका विचारली. शंखाने दिलेले प्रत्युत्तर विश्वासपूर्वक त्याने आपल्या पत्नीला सांगितले. आई मुंबईला येणार नाही. डॉक्टर असलेला मावस भाऊ तिला मिरजेला घेऊन जाईल आणि तिथं तिची तब्येत खणखणीत बरी होईल. सासूबाईंच्या बाबतीत मनोहरने सांगितले अगदी तसेच घडले. तेव्हा आपल्या नवऱ्याला दैवी साक्षात्कार झाल्याची ग्वाही सरितेने साऱ्या वाडीभर फिरवली. वाडीतल्या बायका रोजच्या रोज तिला नाना प्रश्न विचारू लागली. ती ते प्रश्न आठवणीने मनोहरला सांगू लागली. शंखाकडून मिळालेली उत्तरे तो तिच्या ओटीत टाकू लागला. हळूहळू या प्रश्नोत्तरांबद्दल सरिता थोडे शुल्क स्वीकारू लागली. कुलकर्णी कुटुंबात आर्थिक स्वास्थ्य नांदू लागले. गोप्याची फी आडेनाशी झाली. वसईवाल्याचे हल्ले कायमचे बंद झाले. बैठकीच्या खोलीत नवे कोच खुर्च्या आल्या. मनोहरच्या लिहिण्याच्या टेबलावर पुष्पपात्रे सजू लागली. व्हरांड्यातील त्याची शय्या जमिनीपासून उंचावली गेली. दिवसभर एक लोखंडी कॉट अंग मुडपून भिंतीची उभी राहू लागली. रात्री व्हरांड्यात विस्तारू लागली. थकलेल्या मनोहरला जाळीदार मच्छरदाणी पांघरून घालून झुजवू लागली. पोरांच्या कपड्यांवरची ठिगळे लोप पावली. कपड्यांबरोबर पोरांचे चेहरेही नवे आणि टवटवीत दिसू लागले. सरिता वहिनींनी सांगितल्यावर हुकूम बापट आणि मंडळींनी प्रकाशित केलेली पुस्तके सरकारी बुक कमिटीने मंजूर केल्यापासून अंतोबा बापट ही मनोहरशी आदवीने वागू लागला. तुम्ही गोडता फार हे त्याचे टुमणे आता नाहीसे झाले. त्या टुमण्याची जागा तुम्ही खूप लिहिले पाहिजे या नव्या टुमण्याने घेतली. वाङ्मयी आयुष्यातील मुस्कटदाबी आर्थिक सुस्थितीमुळे मनोहरला सुसह्य होऊ लागली. साहित्यिकांना शिव्या घालण्याचा त्याचा उद्योग मात्र सतत चालूच राहिला. सुस्थितीमुळे विद्यमान टीकाकारांच्या विरुद्ध सदैव चालू असलेली त्याची बडबड अधिक कडवी झाली. आपल्याला साहित्यात श्रेष्ठता केव्हा मिळेल हा प्रश्न त्याने बोलक्या शंखाला 1000 वेळा विचारला. पण प्रत्येक वेळी उत्तर आले, आस्ते कदम आस्ते कदम. त्या दिवशी सकाळी मनोहर असाच शंखापुढे बसला होता. मुलांच्या मास्तरीणबाई बाहेर त्यांची शिकवणी घेत होते. सकाळी सकाळीच दारावर आलेल्या चिनी फेरीवाल्याकडून सरिता काही रेशमी कापड खरेदी करीत होते. तिने रात्री सांगून ठेवलेले प्रश्न शंखाला विचारण्यासाठी मनोहर ते मनातल्या मनात आठवीत होता. देवाऱ्यातला शंख एकाएकी शहारला. नुकतीच वाहिलेली फुले देवाऱ्याबाहेर फेकली गेली. मनोहर आश्चर्याने पाहू लागला. शंखाच्या चुचीतून रडू उमटले. घाबरलेल्या मनोहरने पुढे वाकून आपले दोन्ही हात त्याच्या पंखांवर ठेवले आणि बावरा प्रश्न केला, आज असं का? तुझ्या ऑफिसात गडबड होणार आहे. कसली? मालक बदलणार आहे. नोकर तेच राहणार आहेत. म्हणजे कळेल लवकरच. तुला चिंता नाही. मनोहरने पुढे काही विचारलं नाही. बावऱ्या उत्सुक्याने काय घडते त्याची तो वाट पाहत राहिला. 15 दिवसांच्या आत बोलक्या शंखाचे म्हणणे खरे झाले. सर्व विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण झाले. जुनी मॅनेजिंग एजन्सी कोपऱ्याला बसली. कंपनीची मालकी सरकारकडे गेली. मनोहरची नोकरी मात्र बचावली. शुभ वार्ता आणि ज्ञान सांगणारा बोलका शंख हळूहळू अशुभ घटना सागाऊ सांगू लागला. धडधाकट तपकिरी जोशाचे मरण शंखाने सांगितले. तेव्हा मात्र मनोहरचाही त्याच्यावर विश्वास बसला नाही. शंखाची शक्तीच कमी झाली असावी असा संशय मनात घेऊनच तो ऑफिसात गेला. मधल्या वेळी ऑफिस शेजारच्या मद्रासी उपहारगृहात जोडीने काळी कॉफी पित असताना त्याने तपकिरी जोशाचा चेहरा पुन्हा पुन्हा निहाळला.
मरणाची पुसट छाया देखील त्याला त्याच्या चेहऱ्यावर आढळली नाही. शंखाने केलेले भविष्य त्याने घशातल्या घशात गिळून टाकले. जोशाच्या डबीतील वर्तकी आपल्या नागपुडीत कोंबली. 4-2 जबरदस्त शिंका काढल्या. बोलत बोलतच ते दोघे कंपनीच्या इमारतीशी आले. वरून खाली उतरणाऱ्या पट्टेवाल्याने साहेब जोशीची आठवण काढीत असल्याचं निरोप सांगितलं. अंगाचा बोजा आवरीत जोशी त्वरेने जिना चढू लागला. चढता चढता कुठेतरी त्याचा पाय घसरला आणि तो खाली आपटला. त्याच्या पाठोपाठ मनेही धावला. त्याने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तपकिरी जोशी उठला नाही, हल्ला नाही, बोलला नाही. त्याचे अंग थंडगार झाले. जोशाच्या बाबतीतील भविष्य खरे झाल्यामुळे मण्याला बोलक्या शंखाची भीती वाटू लागली. तो त्याला प्रश्न विचारीनासा झाला. पूजेच्या वेळी तो हमखास मौन धरू लागला. त्याच्या मौनाने शंखाचा स्वभाव थोडा बदलला. एके दिवशी आपण होऊनच शंखाने ओरडून मण्याला सांगितले, तुझी आई मेली. मण्या थक्क झाला, पडताळा पाहू लागला. दुपारच्या डाकेने वडिलांचे पत्र आले. मनोहरची आई खरोखरच मेली होती. मनोहरला नको असलेल्या गोष्टी सांगत राहण्याचा शंखाने सपाटा चालविला आणि मनोहरला जगणे अशक्य झाले. अशात एकदा त्या शंखाने सांगितले, तुझा गोपू आज मरेल. त्या भीषण भविष्य ज्ञानासरशी मनोहर देव्हाऱ्या पडून उठला. स्वयंपाकघराचे दार त्याने खाडकन उघडले. घाबरटपणाने खसा खरवडून त्याने गोपू 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 अशा हाका मारल्या. गोपूला मी मार्केटात पाठवलं आहे, सरी त्यांनी सांगितले. अंगावरचे ओले वस्त्र न बदलताच मन्या स्वयंपाकघरातल्या स्वयंपाकघरात फेऱ्या मारीत राहिला. घडणार होते ते टळले नाही. तासाच्या आतच शेजारच्या बापटांच्या घरातली टेलिफोनची घंटा खणखणली. गोपूला अपघात झाल्याची वार्ता बापट वहिनींनी घाबऱ्या घाबऱ्या सरितेला येऊन सांगितली. मनोहरने आपले कपाळ सुजेपर्यंत बडवून घेतले. सारे घर इस्पितळाकडे धावले. त्या कोवळ्या पोराचा छिन्न विछिन्न देह पाहताच सरितेची दातखिळी बसली. पोरगा गेला तो गेलाच. बायकोने अंथरून धरले. मण्याला वेळ लागायची पाळी आली. असह्य त्वेषाने तो देव्हाऱ्यासमोर आला. डोळे विस्फारित करून त्या शंखावर वाकला. पुन्हा उठला. स्वयंपाकघराचे दार त्याने आतून दडपून घेतले. बाहेर बायको कणातच होती. तिचे मरण देखील हा नतद्रष्ट शंख एक दिवशी सांगणार असा विचार मण्याच्या मस्तकात गरगरला. त्याचा द्वेष शतपट वाढला. तो पुन्हा देव्हाऱ्याजवळ येतो न येतो तो शंख देव्हाऱ्यातून खाली उतरला. त्याच्याकडे संताप आणि तिरस्कार युक्त लाल दृष्टीने पाहत मन्या ओरडला, निघालास, जा टळ इथून. देव्हाऱ्या खालून परत देव्हाऱ्यात उडी घेत तो शंख खदखदून हसला. त्याच्या हसण्याने मण्याचे डोळे भरून आले. गळा दाटला. हसतोस का? मन्या ओरडला. मी असा जाणार नाही, शंख शांतपणे बोलला. निदान बोलू तरी नकोस, असह्यपणे रडवेल्या स्वरात मन्या म्हणाला. मला कुणीतरी फोडल्याशिवाय माझी वाणी बंद होणार नाही. शंखाने आपली गोम सांगितली. मी फोडून टाकतो तुला. मन्या पुढे धावला. त्याने देव्हाऱ्यातल्या शंखाला हात घातला. सबूर, शंखाचा तो शब्द जणू मन्याच्या हातांना पोळला. त्याने हात मागे घेतले. भाणावल्या डोळ्यांनी तो त्याच्याकडे बघत राहिला. माझी वाणी नाहीशी होईल, पण ती एकटी नाहीशी होणार नाही. बरोबर तुझीही वाणी घेऊन जाईल, शंखाने शांतपणे सांगितले. म्हणजे? मन्या ओरडला. शंखाच्या वक्तव्याचा त्याला अर्थबोध झाला नाही. म्हणजे जेचा उच्चार दुप्पट जोराने करून तो शंख तितक्याच शांतपणे पुढे म्हणाला, मी फुटलो की तू मुका होशील. मण्याला चक्कर आली. तो मट्टन खाली बसला. सारे स्वयंपाकघर त्याच्या भोवती गरगर फिरू लागले. मुलांची किंचाळणी, पत्नीचे कंढे शतपट मोठे झाले. त्याच्या कांठाळ्या बसल्या. त्याच्या मस्तकाचे लोखंड झाले. पुढचे 4 दिवस मण्याने स्वयंपाकघरात जाण्याचे टाळले. सरितेच्या उशाशी तो अबोल बसून राहू लागला. तिचे औषध पाणी बघू लागला. शेजारच्या बापट वहिनी धाकट्या 2 मुलांना जेवू खाऊ घालू लागल्या. मुलाच्या आकस्मिक मृत्यूने बधीर झालेल्या शेजाऱ्याला सारेच वाडीकर मदत करू लागले.
मन्याच्या स्वयंपाकघरातली शेगडी स्टोव बिलकुल पेटेनासा झाला. सरितेचा ताप विलक्षण वाढला. अगदी मध्यान्नीच्या वेळी उशाशी पेंगणाऱ्या मनोहरला तिने आर्त हाक मारली. मन्या खडबडून जागा झाला. पाणी, सरिता म्हणाली. अभावितपणाने मन्या जायला नको होते तिथे गेला. सरितेच्या उशागती असलेला तांब्या रिकामा होता म्हणून त्याला स्वयंपाकघरात धावावी लागली. त्याने आत जाऊन विजेचा दिवा लावला. तो नळ सोडून तांब्या भरणार इतकाच शंखाचा आवाज आला. तुझी बायको. मनाच्या हातून तांब्या मोरीत पडला. त्याचा कर्णकटू आवाज झाला. त्याने आपले दोन्ही कान दोन्ही हातांनी करकचून झाकून घेतले. संतापानेच तो मागे वळला. कसलाही विचार न करता त्याने तो शंख पकडला. त्याच्या तोंडाकडील भागावर त्याने आपला हात रोवला. ओकारी आलेला माणूस तोंड दाबून मोरीकडे धावतो असा तो मोरीकडे धावला. तो नतद्रष्ट शंख त्याने मोरीतल्या फरशीवर जोराने आपटला. शंखाने एक भयंकर किंकाळी मारली. त्याचे तुकडे तुकडे झाले. मन्याच्या तणावलेल्या नाड्या किंचित सैल झाल्या. त्याला सरितेची आठवण झाली. तांब्या भरून घेऊन तो बाहेरच्या खोलीत आला. सरिता धडपडत उठून बसली होती. काय झालं तिनं कणत कणत विचारलं. मन्यानं तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. तो हैराण झाला होता. त्याची वाचा गेली होती. शेजारी पाजारी धावले. दुःखांनी गांजलेल्या कुलकर्णी कुटुंबासाठी साऱ्यांनीच खस्ता खाल्ल्या. सरिता वाचली. मनोहर मात्र जन्माचा मुका झाला. त्याच्या त्या अवस्थेने विमा कंपनीतील अधिकारीही कळवळले. त्यांनी त्याची नोकरी चालू ठेवली. वाचाच गेल्यामुळे मन्या कोणाविरुद्ध काहीच बोलेन असं झालं. नोकरीतून फावल्या वेळात तो आपले लेखन करू लागला. संपादक मंडळी सहानुभूतीच्या पोटी त्याचे लेखन प्रसिद्ध करू लागली. अंतोबा बापटांनी त्याचे संग्रह प्रकाशित केले. त्याच्या बडबडीमुळे त्याला अनेक साहित्यिक शत्रू झाले होते. ते सारे आता त्याच्याकडे सहानुभूतीने पाहू लागले. त्याच्या लिखाणाची दखल घेऊ लागले. बघता बघता मनोहर कुलकर्णी प्रतियश कथाकार झाला. बोलण्यात खर्च होणारी शक्ती लिहिण्यात लागू लागली आणि मनोहरची ग्रंथ निर्मिती ही भराभर वाढू लागली. त्याच्या पुस्तकांची भाषांतरे परभाषांतून होऊ लागली. तो मुका झाल्यामुळे सारी रसिकता त्याच्याबद्दल आदराने बोलू लागली.